चाळीसगाव शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई। 2 दिवसांत ड्रंक अँड ड्राईव्हचे 24 गुन्हे दाखल, 1 लाखांहून अधिक दंड वसूल। चाळीसगाव प्रतिनिधी। नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। 30 आणि डिसेंबर 31 अशा 2 दिवसांच्या कालावधीत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 24 तळीरामांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 192 वाहनधारकांकडून 1,07,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। प्रमुख चौकांमध्ये कडक नाकाबंदी। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवर आणि चौकांमध्ये कडक नाकाबंदी लावली होती। यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, खरजई नाका या ठिकाणी बॅरिकेड्स लावून प्रत्येक संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली। तसेच शहरभर पोलिसांचे पेट्रोलिंग गस्त सुरू होते। कारवाईचा तपशील। ड्रंक अँड ड्राईव्ह। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 24 जणांवर कारवाई करण्यात आली। ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने तपासणी करून त्यांच्यावर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत। वाहतूक नियम उल्लंघन, विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट आणि कागदपत्रे सोबत न बाळगणे अशा मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये 192 वाहनधारकांवर कारवाई झाली। दंडात्मक कारवाई। या मोहिमेअंतर्गत 2 दिवसांत एकूण 1,07,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। वाहतूक शाखेचे आवाहन। नवीन वर्षाच्या जल्लोषात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर ही जरब बसवणारी कारवाई ठरली आहे। वाहतूक नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे। पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे शहरात शिस्त पाहायला मिळाली।